मी अरुण घोडके. शिवचिंतन. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असे म्हणतात की मानवी इतिहासाचे वाचन हे नित्य करत राहिले पाहिजे. त्यामुळे साहजिकच मन प्रफुल्लित होते. इतिहासाचा अनेक बाजूने परामर्श घेत जाणे हे मानवाचे कर्तव्य आहे. मानवता ही अद्भुत आश्चर्यात कायम रमवून ठेवणारी एक शक्ती आहे. हे प्रथम इतिहासाने कळते. मानवाचे आत्मज्ञान इतिहासाने होते. इतिहास ही मानवाला आश्चर्यात कायम रमवणारी अशी ज्ञानाची शाखा आहे. आधुनिक काळात विज्ञानाचा सतत विकास होत आहे हे इतिहासावरून प्रथम लक्षात येते. 17व्या शतकापासून विज्ञानाची खंडित न होणारी प्रगती सुरू झाली. म्हणून आधुनिक लेखकांनी आपल्या ऐतिहासिक लेखनामध्ये केवळ राजकीय घटना आणि घडामोडी, युद्धवर्णने, राजकारणाच्या कारकिर्दी अशी संकुचित व मर्यादित दृष्टी ठेवू नये, तर मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या जीवनात अभ्यास हे तत्त्व अंगीकार करून मानवी जीवनाच्या विविध पैलूचे आणि सामाजिक जीवनात कला, साहित्य, प्रशासन, व्यवस्था, सामाजिक संस्था या बहुविध अंगाचे प्रत्येकारी दर्शन घडवले पाहिजे, असे मत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री यांचे होते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.